आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आता एक राजकीय ब्रेकिंग बातमी ती म्हणजे शिवसेनेच्या 40 आमदारांना 2 आठवड्यांची मुदतवाढ देण्यात आल्याचं कळतंय। अपात्र संदर्भामध्ये म्हणणं मांडण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर आत्ताची आपण महत्त्वाची बातमी पाहतोय ती म्हणजे शिवसेनेच्या 40 आमदारांना 2 आठवड्यांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आमदारांनी मुदतवाढ केलेली होती, खुलासा करण्याची आहे, तर ही आमदारांची शेवटची संधी असणार आहे। त्यामुळे अपात्र संदर्भात म्हणणं मांडण्यासाठी या शिवसेनेच्या 40 आमदारांना अखेर 2 आठवड्यांची मुदतवाढ मिळाली आहे असा खुलासा त्यांना करण्याची ही शेवटची संधी आहे। याविषयी सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी तुषार उपनवार आपल्या सोबत आहेत। तुषार, आपण पाहिलं असेल तर आमदार अपात्रतेसाठी शिवसेनेच्या आमदारांना अखेर मुदतवाढ मिळालेली आहे। शिवसेनेच्या 54 आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी नोटीस पाठवली होती। या नोटीसला काही आमदारांनी उत्तर दिले होते तर काही आमदारांनी उत्तर दिली नव्हती। मात्र अखेर या आमदारांनी उत्तर दिलेले आहे। त्यांनी उत्तर देताना काही आमदारांनी मुदतवाढ देखील मागितली होती। या संदर्भातली आढावा बैठक विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी घेतली आणि अखेर शिवसेनेच्या 40 आमदारांना 2 आठवड्यांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। 2 आठवड्यांच्या मुदतवाढीनंतर हे शिवसेना आमदार आपलं म्हणणं, लेखी म्हणणं, मिळेल दौरे म्हणणं विधानसभा अध्यक्षांकडे मांडतील। त्यानंतर पुन्हा विधानसभा अध्यक्ष त्यांनी पाठवलेल्या उत्तरासंदर्भात आढावा घेतील। त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे ते तपासतील, सचिवांमार्फत तपासलं जाईल आणि त्यानंतर पुढची काही कार्यवाही आहे ती केली जाणार आहे। धन्यवाद तुषार या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय आत्ताची सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी ती म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना मुदतवाढ दिलेली आहे आणि ही मुदतवाढ 2 आठवड्यांसाठीची आहे। त्यामुळे या सगळ्या 40 अपात्र आमदारांसाठी ही खुलासा करण्याची शेवटची संधी असणार आहे। आपलं म्हणणं मांडण्यासाठी अपात्र संदर्भामध्ये आपला खुलासा करण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे। 2 आठवड्यांची मुदतवाढ शिवसेनेच्या 40 आमदारांना मिळाली आहे। तर आवाज कुणाचा या पॉडकास्टमध्ये संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आणि या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजप आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे। ज्यांना आपण आपलं मानतो ती बाणगुळं निघतात अशी टीका त्यांनी शिंदे गटातील नेत्यांवर केली। तर निशाणी चिन्ह देणं हे निवडणूक आयोगाचं काम नसून हे निवडणूक आयोगाचं काम आहे, पक्षाचं नाव देण्याचं किंवा नाव बदलण्याचं काम नाही असं म्हणत शिवसेना आपलीच असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केलाय। तसंच फक्त निवडणुका आल्या की एनडीएची आठवण होते असा टोला त्यांनी भाजपला लगावलाय। जी मनानच विकली गेलेली आहेत ती माणसं मला नकोच, मला फक्त निष्ठावंत माणसंच हवीत याचा पुनरुच्चार त्यांनी केलाय। तर मुख्यमंत्री असताना केलेल्या कामामुळे जनता मला त्यांच्या कुटुंबातील सदस्य मानायला लागली असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। धनुष्यबाण आणि मशाल ह्या माझ्यासाठी मी म्हणेन नंतर आलेल्या गोष्टी आहेत। पहिली आली ती शिवसेना आणि ते नाव हे फार महत्त्वाचं आहे, जे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी सुद्धा सांगितलेलं आहे की शिवसेना हे नाव प्रबोधनकारांनी म्हणजे माझ्या आजोबांनी दिलेलं आहे। मी वारंवार हे सांगत आलेलो आहे की निवडणूक आयोगाचं काम हे निवडणूक निशाणी किंवा निवडणूक चिन्ह देण्याचं आहे, पक्षाचं नाव देण्याचं किंवा पक्षाचं नाव बदलण्याचं नाही। आणि म्हणून आत्ता जो एक विचित्र निकाल निवडणूक आयोगाने दिलेला आहे त्याच्या विरुद्ध आपण सर्वोच्च न्यायालयात गेलोय आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीने आपण तिथे ज्या काही गोष्टींची पूर्तता करण्याची आवश्यकता होती त्या सर्व केलेल्या आहेत आणि ते केल्यानंतर मला खात्री आहे की शिवसेना हे नाव आपल्याला पुन्हा मिळेल। आपण मगाशी निवडणूक आयोगाचा संदर्भ निवडणूक बाळासाहेबांनी जे नाव विचित्र निर्णय दिला असं आपण म्हणतो तो त्यांचा अधिकार नाही। उद्या मी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचं नाव बदललं तर हे बारसं त्याने नव्हतं केलं। निवडणूक आयोगात काय शिवसेनेची आत्या नाही लागत की कानात येऊन नाव सांगितलं। नाव ठणठणीतपणाने माझ्या आजोबांनी दिलेलं आहे, ते शिवसेना प्रमुखांनी घेतलं म्हणून तर शिवसेना प्रमुख त्यांना म्हणतात। कोणी असं उठलं आणि शिवसेना प्रमुख व्हायला लागलं तर लोक जोड्याने मारतील। देवेंद्र फडणवीस की उद्धव ठाकरेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला। ठीक आहे, मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं की जेणेकरून तुम्ही राष्ट्रवादी फोडलीत? शिवसेनेने खंजीर खुपसला, मी खंजीर खुपसला, मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं की तुम्ही त्यांना पण फोडलत? तुमचं सरकार आलं होतं ना, शिवसेना फोडून
तुमच्याकडे 40 आणि प्लस जे काय अपक्ष आल्यानंतर एवढं सरकार मजबूत झाल्यानंतरही पुन्हा राष्ट्रवादी का फोडलात? बरं, राष्ट्रवादी फोडण्याच्या आधी त्यांच्यावरती भयंकर भ्रष्टाचाराचे आरोप 4-5 दिवस आधीच माननीय पंतप्रधानांनी केले होते. मग त्या आता आरोपांचं काय झालं? त्या पैशांचं काय झालं? मग कशासाठी फोडाफोडी केली? त्यांचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादीशी जी आम्ही युती केली किंवा फोडला ही आमची कूटनीती आहे, हा अधर्म नाही. ही कूटनीती आहे का आधीपासूनची मेहतू कूटनीती आहे मला माहिती नाही मला. पण या कूटनीतीला आता कुटून टाकण्याची वेळ आलेली आहे. कारण सत्ता लोलुपता, सत्ता भक्षक, नरभक्षक जसं असतं, एकदा का त्या सत्तेला चटावले का त्यांना काही दिसेनासं होतं. आणि ती सत्ता लोलुपता ही या सत्ताधाऱ्यांमध्ये आलेली आहे. त्यांना माणसं दिसेनाशी झालेली आहेत, महिलांवरचे अत्याचार दिसेनासे झालेले आहेत, वाढती महागाई वगैरे तर बोलूच नका, त्यांच्या लेखी ते काहीच नाही आहेत. आणि एका खोट्या भ्रमामध्ये सत्ता चालवतात. तुम्ही अजित पवारांना भेटून आलात? परवा जाऊन आलो मी. हो. कारण 2.5 वर्ष ते माझ्यासोबत होते उपमुख्यमंत्री म्हणून, अर्थ खातं त्यांनी सांभाळलं. ह्या दोघांच्या मी हेच त्यांना सांगितलं की ह्या सगळ्या सत्तेच्या साठमारीमध्ये राज्याला विसरू नका, जनतेला विसरू नका. अर्थ खातं म्हणजे राज्याच्या, म्हणजे एक बघा, ज्यांच्यावरती पंतप्रधानांनी 70,000 कोटीच्या घोटाळ्याचे आरोप केले त्यांच्या हातामध्ये राज्याच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या गेल्या. मग आरोप खरे का अजित पवार खरे? तुम्हाला काय वाटतं? ज्याने आरोप केले त्यांना विचारायला पाहिजे. तर उद्धव ठाकरेंवर मंत्री दीपक केसरकरांनी देखील प्रत्युत्तर दिलेलं आहे. पाहूयात काय म्हणाले. एक अपेक्षा नेहमी उद्धव साहेबांकडून असते की त्यांनी बोलत असताना संयमाने बोलावं. त्यांनी जर संजय राऊतांसारखी भाषा वापरली तर ते त्यांना शोभत नाही. नाहीतर मग काही वेळेला प्रत्येक संयम पाळतातच असं नाही, आणि कोणी एखाद्याने चुकीचं उत्तर दिलं तर त्यांना ते मनाला लागण्याची शक्यता सुद्धा असते. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की स्वतः ते म्हणजे धरण नाही. धरण कसं असतं, धरण हे अभेद्य असतं आणि मातीची धरणं असतात त्यालाच खेकडे पोखरू शकतात. जी भरभक्कम धरणं बनलेली असतात, जे बाळासाहेबांचे विचार आहेत ते भरभक्कम धरणासारखे आहेत, ते कधीही तुटू शकत नाही. आणि यानंतर आता एक ब्रेकिंग बातमी येते. तर बातमी आहे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या कंपनी विरुद्धच्या FIRला उच्च न्यायालयानं स्थगिती दिलेली आहे. बारामती ॲग्रो लिमिटेड या कंपनी विरुद्ध दाखल केलेल्या FIRला उच्च न्यायालयानं स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे रोहित पवार यांना नक्कीच तात्पुरता दिलासा मिळालेला आहे. तातडीची सुनावणी घेत न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती RN लड्डा यांच्या खंडपीठानं या कारवाईला स्थगिती दिलेली आहे. तर भाजपा आमदार राम शिंदे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर गुन्हा नोंदवला गेला होता. IPC 188 नुसार राम शिंदे यांनी रोहित पवार, बारामती ॲग्रो लिमिटेडचे कार्यकारी संचालक सुभाष गुळवे यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली होती. मात्र या संपूर्ण प्रकरणाला उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळालेली आहे. याविषयी सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत. प्रशांत, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या या कंपनी विरुद्धच्या FIRला उच्च न्यायालयानं दिलेली स्थगिती ही रोहित पवारांसाठी तात्पुरता दिलासा ठरू शकते का? मिनाली, नक्कीच. खरं तर अत्यंत योग्य शब्दाचा तू उपयोग करून ही माहिती सांगितली. रोहित पवार यांना हा दिलासा आपल्याला नक्कीच म्हणता येईल. हा तात्पुरता दिलासा नाही तर हा दिलासा वाढू शकतो. हा उच्च न्यायालयानं नोंदवलेलं निरीक्षण हे कधीही कोणत्या केसमध्ये अत्यंत महत्वाचं मानलं जातं. आपल्याला माहिती आहे की कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार आणि राम शिंदे या दोघांमधलं राजकीय वैर हे 2019च्या निवडणुकीपासून हे अत्यंत ऐरणीवर आलंय. राम शिंदे यांनी IPC 188 अन्वये हा गुन्हा दाखल केला होता, तक्रार दाखल केली होती. खरं तर या गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी होऊ शकते जर याचा तपास झाला असता तर नेमकी जबाबदारी निश्चित झाली असती. पण या सगळ्या विषयात साखर आयुक्तांनी दिलेला अहवाल, त्याचा दाखला बारामती ॲग्रोनं उच्च न्यायालयामध्ये या FIR विरुद्ध मांडणी करताना मांडला की साखर आयुक्तांनी दिलेल्या अहवालामध्ये कुठेही अनियमितता आढळली नाहीये, अशा प्रकारचा अहवाल दिलेला आहे. आता खरं तर विजय सिंघल जे तत्कालीन साखर आयुक्त होते त्यांनी दिलेला जो अहवाल आहे त्या अहवालाला खरं तर चॅलेंज केलं जाऊ शकतं. अशा प्रकारचे संकेत जरी आपल्याला मिळत असले तरी उच्च न्यायालयानं FIRला हा रोहित पवार यांना मोठा दिलासा नक्की मानला जाऊ शकतो. मिनाली, धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी.
आणि यानंतर बातमी कोल्हापुरातनं, कारण कोल्हापूर जिल्ह्यामधील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असून राधानगरी धरणातून विसर्गाला सुरुवात झाली आहे. राधानगरीमधून विसर्गामुळे कोल्हापूरवर पुराचं संकट गडद झालंय. तर राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांमधून सुरू झालेला पाण्याचा विसर्ग पुढील 15 ते 16 तासात कोल्हापूर शहरापर्यंत पोहोचू शकतो आणि या विसर्गामुळे इशारा पातळीवरून वाहणाऱ्या पंचगंगेच्या पातळीत 5 ते 7 फुटांनी वाढ होण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर महापुराच्या विळख्यात सापडण्याची भीती आहे. तर 43 फुटांपर्यंत नदीची पातळी गेल्यास कोल्हापूरला महापुराचा विळखा बसू शकतो आणि या पार्श्वभूमीवर सगळ्या यंत्रणा आणि प्रशासनाला हाय अलर्ट देण्यात आलाय. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तशा सूचना दिलेल्या असून सखल भागातून नागरिक आणि जनावरांच्या स्थलांतराचे सुद्धा आदेश प्रशासनानं दिलेले आहेत. तर पंचगंगा नदी शेजारी असणाऱ्या प्रयाग, चिखली आणि आंबेवाडी या गावांना देखील पुराचा धोका निर्माण झालाय. जिल्हा प्रशासनानं या गावांमध्ये जाऊन गावं खाली करण्यास सुरुवातही केली आहे. याशिवाय पुराच्या पाण्यात स्टंटबाजी करणाऱ्यांवरही पोलीस कारवाईचे आदेश देण्यात आले. राधानगरी धरणाचे स्वयंचलित जे दरवाजे आहेत ते उघडलेले आहेत आणि त्यामुळे 5 ते 6 फुटांनी पाण्याची पातळी वाढेल अशी अपेक्षा आहे. सर्व लोकांचं शिफ्टिंग सुरू केलेलं आहे. नदी किनाऱ्यावर जे स्पॉट आहेत, ज्या ठिकाणी पाणी भरण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी बसेसची व्यवस्था केलेली आहे. जिथं गोधन आहे त्यांना हलवण्यासाठी ट्रक्सची व्यवस्था केलेली आहे. 15 ते 16 तासामध्ये हे पाणी कोल्हापूर शहरामध्ये पोहोचत असतं. परंतु त्याच्यापूर्वी जी गावं लागतात आणि ज्याच्यामध्ये पाणी घरांमध्ये जातं तिथल्या सर्व लोकांची शिफ्टिंग करण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, आपण पाहतोय कोल्हापुरामध्ये पुन्हा एकदा महापुराचा धोका निर्माण झालेला आहे. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस आहे. सध्या काय परिस्थिती आहे? मनाली राधानगरी धरण आता 100% भरलेलं आहे आणि धरणातून 4 दरवाजातून विसर्ग आहे ते सुरू झालेले आहेत. स्वयंचलित 4 दरवाजे आहेत ते उघडलेले आहेत आणि या धरणातल्या विसर्गाचं पाणी सध्या पडळी इथपर्यंत पोहोचलेलं आहे आणि पडळी बंधाऱ्यावरची ही मी दृश्य दाखवतोय. या ठिकाणी पाणी पातळीमध्ये सुमारे 4 ते 5 फुटांनी वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येते आणि हे पाणी नदीचं पात्र सोडून आता बाहेर शेत शिवाऱ्यामध्ये आणि लो लाईन एरियामध्ये जाताना आपल्याला दिसून येते. खरं तर कोल्हापूर शहरापर्यंत हे पाणी पोहोचण्यासाठी 15 ते 16 तासाचा अवधी लागणार आहे आणि त्यामुळे कोल्हापूर शहरातली सुद्धा म्हणजे पंचगंगा नदीची पाणी पातळी सुद्धा 7 ते 8 फुटांनी वाढण्याची भीती आहे ते व्यक्त केली जाते. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळते. प्रामुख्याने आंबेवाडी आणि चिखली या परिसरामध्ये महापुराचा फटका आहे ते मोठ्या प्रमाणात बसतोय आणि त्यामुळे तिथं जाऊन तिथल्या नागरिकांचं स्थलांतर करण्याला प्राधान्य आहे ते प्रामुख्याने प्रशासनानं दिल्याचं पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला पशुधनाचं सुद्धा मोठं नुकसान आहे ते 2019च्या महापुरामध्ये झालं होतं. त्यामुळे पशुधनाला सुद्धा हलवण्याला सुरुवात आहे ते आता नागरिकांनी केल्याचं दिसून येते. एकूणच पाहायला गेलं तर आता पडळी पुलापर्यंत हे राधानगरी धरणाचं पाणी पोहोचलेलं आहे आणि या ठिकाणची दृश्य पाहायला गेलं तर सगळीकडे पाणीच पाणी दिसून येते आणि अशाच पद्धतीनं पाण्याचा प्रचंड वेग आहे तो पंचगंगेच्या दिशेनं जाताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे कोल्हापूर शहरापर्यंत हे जर पाणी पोहोचलं तर सध्या पंचगंगा नदी आहे ही इशारा पातळीच्या वर वाहताना आपल्याला पाहायला मिळते आणि धोका पातळी गाठण्यासाठी अवघे 3 फूट पाणी पातळी आहे ती कमी आहे. त्यामुळे 3 फुटापर्यंत जर ही आणखी पाणी पातळी वाढली तर धोका पातळी गाठणार आहे. मात्र त्याच्यापेक्षा जास्त पाणी पातळी वाढेल अशा पद्धतीचा प्रशासनाला अंदाज आहे आणि त्या दृष्टीनं आता प्रशासनानं एनडीआरएफची पथकं सुद्धा तैनात केलेली आहेत. याशिवाय कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनाच्या विशेष पथकं सुद्धा या सगळ्या पार्श्वभूमीवरती तैनात असल्याचं पाहायला मिळते. एकूणच आता कोल्हापूर शहरातल्या आणि पूरबाधित भागातल्या शाळांना सुद्धा आता प्रशासनानं सुट्टी जाहीर केलेली आहे. कारण पूरस्थिती आहे ती मोठ्या प्रमाणात वाढेल अशा पद्धतीचा एक अंदाज आहे तो प्रशासनानं व्यक्त केलाय. त्यासोबतच धरण क्षेत्रामध्ये जो मुसळधार पाऊस होतोय तो काही थांबताना नाव घेत नाही आणि अजूनही कोल्हापुरात 2 दिवसाचा आहे तो ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे ह्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची भीती आहे ती नाकारता येत नाही आणि त्या अनुषंगाने नागरिकांनी तात्काळ स्थलांतर व्हावं अशा पद्धतीचा हेतू सूचना प्रशासनाच्या वतीनं करण्यात अगदी बरोबर आहे ज्ञानेश्वर. नागरिकांनी सुद्धा प्रशासनाला खरं तर दुजोरा दिला पाहिजे आणि तात्काळ स्थलांतर केलं पाहिजे. प्रशासन सुद्धा युद्ध पातळीवर आता कार्यरत आहे. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.
तर कोल्हापुरामध्ये पावसाचा जोर काही अंशी कमी झालाय, मात्र राधानगरी धरण 100% भरलेलं असून धरणाच्या स्वयंचलित दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सध्या पंचगंगा नदीचे पाणी 2 इंचांनी कमी झालंय, मात्र राधानगरी धरणातून विसर्ग सुरू झाल्यास ते पुन्हा वाढण्याचा धोका आहे आणि त्यामुळे नागरिकांनी स्थलांतर व्हावं अशा सूचना प्रशासनाच्या वतीनं दिल्या जात आहेत। ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आणि आता बातमी आहे कर्नाटकामधील अलमट्टी धरणातून सुद्धा पाण्याचा विसर्ग केला जातोय। धरणातील 15,000 क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जाते। कर्नाटकात सुरू असलेल्या मुसळधार पावसानं धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होतीये। तर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पुराचा धोका काहीसा कमी होणार आहे। अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग न केल्यास पश्चिम महाराष्ट्राला यापूर्वी अनेकदा पुराचा फटका बसलाय। आणि या बातमीचा बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत, मात्र जाता जाता नजर टाकूयात राज्यातल्या महत्त्वाच्या शहरांमधील आजच्या तापमानावर।